असंच मी साडी चोडी घालून नाचता येते ना, मग बाहेर कसं फिरव कल्ली पूर्वी ओळखे नाही त्यांचा ह्या रे पुराण प्रसाद आई तुझं हसणं थांबव बरं करावे काय माझ्या आईची साडी चोरून आणि नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाटुकला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये. आणि नागपुरात एक भव्य महाएकांकिका करंडक होते आहे, ते म्हणजे GH रायसोनी ग्रुपचा स्पोर्ट अँड कल्चरल आयोजित. तर ही जी करंडक स्पर्धा आहे याचं 3रं वर्ष आहे. तर मोठ्या दिमागदार पद्धतीने याचं आयोजन होत असते. तर त्याचे परीक्षक म्हणून लाभलेले आपल्या नागपूरचे सगळ्यांचे लाडके डॉक्टर पराग घोंगे सर आपल्यासोबत आहेत. तर ते या नाटकाचं, या एकांकिका स्पर्धेचं ते परीक्षण करत आहेत. तर ते आपल्यासोबत आहेत. तर जाणून घेऊया की कशा पद्धतीने ते परीक्षण होत आहेत आजच्या नाटकाचं. सर नमस्कार. नमस्कार. सर काय सांगाल की आता म्हणजे जवळजवळ 2-3 दिवस झालेत या स्पर्धेचं आयोजन सुरू आहे, स्पर्धा येत आहे. असं ऐकण्यात आलं की 70 नाटकं प्राथमिक फेरीत होती, त्यानंतर कट ऑफ करून 30 नाटके इथे एकांकिका ज्या आहेत त्या प्रस्तुत झालेल्या आहेत, त्या होत आहेत. उद्या पण शेवटला दिवस आहे. तर आतापर्यंतचं जवळजवळ 20 एकांकिका झाल्याच असतील. तर कसा काय प्रवास दिसतो आहे नवीन चमूचा, जे महाविद्यालयीन आहे, आंतरमहाविद्यालयीन ही स्पर्धा आहे, तर त्याबद्दल काय सांगा. नमस्कार. GH रायसोनी महाविद्यालय, GH रायसोनी ग्रुपतर्फे आयोजित हा जो महाकरंडक आहे, महाअंतिम फेरी, ती अतिशय उत्साहात इथे साजरी होते. संपूर्ण महाराष्ट्रभरातून जवळजवळ 30 संघांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. आणि गेल्या 3 दिवसापासून जवळजवळ 24-25 एकांकिका सादर झाल्या आहेत. उद्या शेवटच्या 4 एकांकिका सादर होतील. मुलांचा उत्साह दांडगा आहे. नव्या रंगकर्मींचे प्रतिभेचे उन्मेष बघायला मिळतात आहे. आणि माझ्यासाठी ही खूप आनंदाची बाब आहे की नव्या पिढीमध्ये सुद्धा नाटकाविषयीचं प्रेम, नाटकाविषयीची आत्मीयता, नाटक शिकण्याविषयीची ओढ जागी आहे. या स्पर्धेमध्ये काही एकांकिका तर इतक्या उत्तम झाल्यात की त्यातून मलासुद्धा शिकायला मिळालं. आणि माणूस हा सदैव विद्यार्थीच असतो असं मला वाटतं. त्यामुळे मी गेली 50 वर्ष नाटक बघतो आहे. आणि मला असं वाटतं की आजही मी एक प्रेक्षक म्हणून, एक रसिक म्हणून तितकाच ताजातवाना आहे. आजही या मुलांचं नाटक बघताना मला कित्येकदा माझ्या डोळ्यात पाणी आलेलं आहे, कित्येकदा मला भरून आलेलं आहे. सगळीच नाटकं काही उत्तम झालेली नाहीत, पण अनेक नाटकं अशी आहेत की ज्यांनी मलासुद्धा असं हलवून टाकलं आजपर्यंत. आणि आपण असं म्हणतो की नव्या पिढीला नाटक कळत नाही, नाटकाविषयी ओढ नाही, उत्सुकता नाही. पण पुढची पिढी जी असते ना, ती नव्या पिढीपेक्षा अधिक समंजस असते, अधिक उन्नत असते, अधिक उत्क्रांत असते, कारण तो उत्क्रांतीचा नियम आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे माणसं जे करत आहेत तर ते खरोखर इथल्या रंगकर्मींनी बघितलं पाहिजे, इथल्या दिग्दर्शकांनी बघितलं पाहिजे. आणि आपण म्हणतो, मला असं वाटतं म्हणायचं ते एक प्रसिद्ध निर्देशक की थिएटर कधी मरता नाही. तर तसं आहे, नाटक कधी मरत नसतं. जोपर्यंत एक करणारा आणि एक बघणारा शिल्लक आहे तोपर्यंत नाटक चालू राहील, जिवंत राहील. आणि ही आशा आहे. आज माझं वय 65 वर्ष आहे, तरी मी अजूनही मुलांची नाटकं बघू शकतो, त्यात रमू शकतो. आणि हाच नाटकाचा मला असं वाटतं सगळ्यात मोठा बलस्थान आहे की ते कधी जुनं होत नाही, कधी शिळं होत नाही, कधी ते मरणासन्न होत नाही. कधी कधी असं वाटतं ओहोटी लागली आहे, परंतु ते पुन्हा उसळी घेतं. आणि हा नाटकाचा फार मोठा गुण आहे असं मला वाटतं. तर आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे जवळजवळ 25 नाटके झालेले आहेत. तर नाटकाचे विषय कसे काय होते? म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे विषय होते. म्हणजे एक एकांकिका अशी होती की जी शवागारात घडते, म्हणजे जिथे प्रेतं आहेत ठेवलेली आहे आणि तिथे असलेली एक नायिका आहे. तर तिच्यासाठी ती प्रेतं ही जिवंत आहेत आणि बाहेरचा जिवंत समाज हा मृत होता. अशा भन्नाट कल्पना एक एक घेऊन आलेल्या आहेत. किंवा एक मुलगी म्हणते की मला मुलाची टेस्ट करायची आहे, म्हणजे लग्नापूर्वी. असे वेगवेगळे विषय त्यांनी हाताळले आहेत. किंवा मूकबधीर असलेल्या जोडप्याची एक गोष्ट एका नाटकात सांगितली गेली आहे. तसे विविध प्रकारचे विषय हाताळले गेले आहेत.
डोंबाऱ्याच्या खेळावरचं एक नाटक होतं की एक भाऊ आणि त्याची बहीण म्हणून कसा तो डोंबाऱ्याचा खेळ पारंपरिक त्यांच्याकडे असला तर त्यांची सुखदुःख तर असं वेगवेगळ्या प्रकारचे विषय हाताळले गेले आहेत या एकांकिकांमधून. आणि मला असं वाटतं की अगदी कॉलेजच्या जीवनापासून तर अतिशय समाजामध्ये आज असलेल्या ज्वलंत प्रश्नापर्यंत अनेक विषयांना वाचा या स्पर्धेमध्ये फोडले गेले आहे आणि ते निश्चितच आशादायी असं चित्र आहे असं मला वाटतं. बरोबर. जसं आपला नागपूरचा रंगकर्मी रंगमित्र जे आहेत, नाटुकले आहेत जे नागपुरातले, त्यांना काय तुम्ही संबोधित कराल? बघितलं पाहिजे, म्हणजे नाटकनं आपण बघितलं पाहिजे. ते दुसऱ्याच मला असं वाटतं कलावंत तेव्हाच मोठा होतो जेव्हा तो आधी एक चांगला रसिक असतो. आपण जर दुसऱ्याचं नाटक बघितलं नाही, त्याला ॲप्रिशिएट करू शकलो नाही, त्याला मनापासून दाद देऊ शकलो नाही, तर आपण आपल्या कलेमध्ये सुद्धा त्याचं काहीतरी निघून राहून जातं. त्यामुळे मला असं वाटतं की मी रसिक म्हणून सतत जिवंत असलो पाहिजे, रसिक म्हणून मी सतत जागा असलो पाहिजे आणि दाद देता आली पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर दाद घ्यायची असेल तुमच्या कलेला तर तुम्हाला दुसऱ्याच्या कलेला दाद देता आली पाहिजे असं मला वाटतं आणि ते आपण केलं पाहिजे. थोडी उपस्थिती कमी आहे परंतु रंगकर्मीने येऊन बघितलं पाहिजे आणि थोडा आणखी मोठा प्रचार प्रसार झाला पाहिजे. महाराष्ट्रातल्या सगळ्या चमू येऊन इथं नाटक सादर करत आहेत. रायसोनी ग्रुप त्या लोकांचा राहण्या खाण्याचा खर्च करतो आहे, जाण्या येण्याचा खर्च करतो आहे, मोठ्या रकमेची पारितोषिक आहेत आणि हे सगळं महाविद्यालयीन लेवलवर घडतं आहे याचा मला खूप आनंद आहे. नक्कीच सर. आणि परीक्षक म्हटलं तर एक फार मोठी जबाबदारी म्हणजे परीक्षणाची असते. ती आता उद्या त्या निकालामार्फत कळेल कारण की खरी परीक्षा तुमची उद्या सुरू होईल. बघ काय आहे की माझ्यासोबत जी माणसं आहेत शेखर नाईक आणि भुजबळ मॅडम, आम्ही सगळी नाटकावर प्रेम करणारी माणसं, म्हणजे यांच्यामधल्या कुणालाच आम्ही फारसं ओळखत नाही. त्यामुळे आम्हाला काही बायस नाही आमचा कोणाविषयी. चांगलं नाटक, चांगली संहिता, चांगला परफॉर्मन्स हे नम्रात आलं पाहिजे आणि जे नाही आलं त्याची पण काही कारणं असतील आणि आम्ही प्रत्येक दिग्दर्शकाशी बोलतो. प्रत्येक दिग्दर्शकाला आम्ही त्याच्या नाटकातले काय बलस्थान आहेत तेही समजून सांगतो आहे, त्याच्या नाटकामध्ये काय निघून राहून गेलं तेही सांगतो आहे. 25 प्रयोग करून इथे एकांकिका सादर करत आहेत, म्हणजे 24वा प्रयोग, 14वा प्रयोग, 15वा प्रयोग. त्या लोकांनासुद्धा आम्ही सूचना देतो आहे की यापुढे जर तुम्ही प्रयोग करणार असाल तर काय करणार. आणि कुणाचा तरी पहिला प्रयोग असतो त्याला पण आम्ही सूचना देतो आहे. त्याला आम्ही विचारतो की आज तुझ्या नाटकाचं तुला काय वाटतं, म्हणजे तुझा प्रयोग किती टक्क्यावर गेला असं तुला वाटतं. तर असं अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सगळ्या दिग्दर्शकांना समोर बसवू आणि चर्चा करू आणि आम्ही कसा विचार करतो आहे आणि तुमच्या नाटकाकडनं आम्हाला काय अपेक्षा आहेत हे सगळं त्यांना समजावून सांगतो आहे, उलगडून. त्यामुळे तुम्हाला जसं वाटतं आहे पुष्कळदा काय होतं की आपल्याला परीक्षक म्हणजे कोणीतरी बाहेरचा किंवा त्याला नाटकाची समज नसलेला किंवा तो काहीतरी बायस घेऊन आलेला असं आपल्या डोक्यात असतं. ॲक्च्युली समंजस माणसं, कला समजणारी माणसं, कलेचं प्रशिक्षण घेतलेली माणसं आहेत खूप. आता आम्ही लोक राज्यनाट्य स्पर्धेत किंवा इकडे जाऊ शकत नाही कारण महिना तिथे जाऊन मुक्काम करावं लागतो. पण हे 3-4 दिवसाचा महोत्सव, मी सगळ्या कर्नाटकलाही परीक्षक होतो, कुठे काही वाद झाला तर आम्ही त्या सगळ्या मुलांशी बोलतो आणि आपुलकीने बोलतो आणि त्यांना असं सांगतो की आम्ही तुमचे मित्र आहोत, आम्ही तुम्हाला तुमच्या प्रयोगात आणखी काय बरं करता येईल यासाठी इथे आहोत. आम्ही तुम्हाला सूचना द्यायला बसलो आणि समजा तुम्ही खूप उत्तम केलं तर आम्ही त्यांना प्रणामही करतो की अरे हे तर मलाही नव्हतं कळलं, हे तू इतकं उत्तम केलंस. तर असं पण आम्ही त्यांना सांगतो. त्यामुळे मला असं वाटतं मला काही टेन्शन नाही कारण माझा कॉन्शियस क्लिअर. मला कोणाला नंबरात आणायचं नाही आहे, मला कोणाचा नंबर डावलायचा नाही कारण यातला कोणीच माझा मित्र नाही कोणीच माझा शत्रू. निखळपणे आज जवळजवळ माझं प्रेक्षक म्हणून माझं वय 50 वर्ष, म्हणजे मी 10-12 वर्षाचा होतो तेव्हापासून नाटक पाहतो आहे. माधव वाटवे, विजया मेहता यांच्या संध्या छायाचा प्रयोग पाहिलेला मी माणूस आहे आणि आजही ही मुलं करतात तोही प्रयोग मी तितक्याच उत्सुकतेने तेव्हा मी भारलेला असतो. जेव्हा पडदा दूर होतो तर मला असं वाटतं आता काय होणार आहे, काय घडणार आहे. तर ही जर तुमच्यामध्ये हे सच्चे पण तुमच्यात असेल ना तर काही दडपण येत नाही. आम्ही कोणालाही पण उत्तर देऊ शकतो आणि ज्या लोकांनी सादर केलं त्यांच्याशी आम्ही मित्रत्वाच्या नात्याने बोलतो आणि त्यांना समजावून सांगतो की तुम्ही काय करायला हवं होतं आणि त्यांनी खूप उत्तम केलं असेल आमच्याहीपेक्षा चांगलं तर त्यांना दाद देतो आहे की यार हे तर तू खूपच छान केलंस, हे तर आम्हालाही नसतं जमलं. इतक्या मोकळेपणाने मी सांगतो. नक्कीच सर. आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर, थँक्यू. ताई म्हणायचं मोठी आणि फक्त 3 वर्षाचा गॅप आहे आपल्या. मोठी तर आहेच ना. मग अशी आय डोंट केअर. मी जास्त बोलत नाहीस. तू का मला इरिटेट करत आहे यार? तर तुम्ही माझे शत्रू आहात.
तुमच्यावर मी गुन्हा दाखल करेन. माझी अशी इच्छा आहे की मी माझे जेंडर चेंज करेन पूर्णपणे. So be ready. Lots of fun, adventure, and excitement coming soon.